इंडियन ऑटो सेक्टरमध्ये सध्या दोन मोठ्या एसयूव्ही कार्सची भरपूर चर्चा आहे. एकीकडे आहे खूप वर्षांनी परत आलेली टाटाची नवी सिएरा, तर दुसरीकडे आहे त्याच साईजची स्टायलिश दिसणारी किया सेल्टोस. दोन्ही गाड्या दिसायला एकदम मॅसिव्ह मस्क्युलर दिसतात. दोन्हीची स्टार्टिंग प्राइस जवळपास सारखीच आहे. दोन्ही पेट्रोल, टर्बो आणि डिझेल व्हेरियंटमध्ये येतात आणि कितीतरी गोष्टींमध्ये दोन्ही अगदी कट टू कट पुढे मागे आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्यांपैकी कोणती घ्यायची याबद्दल लोकांचं भरपूर कन्फ्युजन होतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही गाड्यांची ए टू झेड माहिती बघणार आहोत आणि नीट कम्पेअर करून कुणासाठी कुठली गाडी योग्य हे मी तुम्हाला सांगेल. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया दोन्ही गाड्यांची डिझाईन, आकार आणि रोड प्रेझेन्स पासून. एसयूव्ही घेताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तिचा रुबाब. जर तुम्हाला लांब गाडी चालवायला काही प्रॉब्लेम नसेल किंवा मग लांबच गाडी हवी असेल तर किया सेल्टोस ही सिएराला मागे टाकते. सेल्टोसची लांबी 4460 mm आहे, जे सिएरापेक्षा 120 mm जास्त आहे. पण उंची आणि रुंदीच्या बाबतीत सिएरा पुढे जाते. त्यामुळे ती समोरून अधिक जास्त मस्क्युलर आणि खऱ्या अर्थाने एसयूव्ही सारखी दिसते. सिएराचा व्हील बेस देखील मोठा आहे, त्यामुळे आतमध्ये तुम्हाला जास्त केबिन स्पेस मिळतो. डिझाईनच्या बाबतीत म्हणाल तर सेल्टोसचा लुक हा स्पोर्टी आणि शार्प आहे, तर सिएराच्या लुकमध्ये त्यांनी जुन्या सिएराची नॉस्टॅल्जिक आठवण आणि फ्युचरिस्टिक लुक यांचा चांगला मेळ साधलाय. सो डिझाईन कुणाला कुठलं आवडतं हा विषय तर सब्जेक्टिव्ह आहे. तुम्हाला जो लुक आवडेल त्या कारकडे तुम्ही जाऊ शकता. इंजिन आणि परफॉर्मन्स बद्दल बोलूया. दोन्ही गाड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. शिवाय इंजिनमध्ये दोन्हीकडे नॅचरली एस्पिरेटेड आणि टर्बो असे दोन्ही ऑप्शन्स मिळतात. दोन्हीमध्ये 1.5 लिटरचं नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. सेमच इंजिन असलं तरी या बाबतीत किया सेल्टोस बाजी मारते, कारण तिचं इंजिन जास्त पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. टर्बो पेट्रोल इंजिनच्या बाबतीत दोन्ही गाड्यांमध्ये टाय होतो, कारण दोन्हीकडे 1.5 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे जवळपास सारखीच पॉवर आणि टॉर्क जनरेट करतं. डिझेल इंजिनच्या बाबतीत मात्र टाटाची सिएरा पुढे जाते. सो डिझेल घेत असाल तर सिएरा प्रेफर करू शकता. ट्रान्समिशनच्या बाबतीत म्हणाल तर दोन्ही गाड्यांमध्ये मॅन्युअल ऑप्शन आहे आणि IMT, CVT, DCT सारखे वेगवेगळे ऑटोमॅटिक ऑप्शन्स देखील दोन्हीकडे अवेलेबल आहेत. या बाबतीत सिएरा थोडी पुढे जाते, कारण त्यात त्यांनी नवीन मोनोस्टेबल शिफ्टर दिलाय, जो दिसायला आणि वापरायला प्रीमियम वाटतो. इंजिन तर पॉवरफुल आहे समजलं, पण मेन प्रश्न आहे की मायलेज किती देते. यातही इंजिनच्या प्रकारानुसार कोण पुढे कोण मागे हे बदलतंय. म्हणजे सेल्टोसचं पेट्रोल व्हेरियंट हे 17 ते 18 लिटरचं मायलेज क्लेम करतं, ते सिएराचं पेट्रोल व्हेरियंट 15 ते 17 किलोमीटर मायलेज देत असल्याचा कंपनीनं दावा केलाय. टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये सेल्टोस ही सिएरापेक्षा जवळपास 2 लिटर मायलेज जास्त देत असल्याचं रिपोर्ट्समध्ये दिसून येतंय. पण डिझेलच्या बाबतीत टाटा सिएरा पुढे जाते. सिएराचं डिझेल मॉडेल हे 19 ते 21 किलोमीटरचं मायलेज देतं, तर सेल्टोसचं डिझेल मॉडेल तुम्हाला जवळपास 20 किलोमीटरचं मायलेज देत आहे. अर्थात हे सगळे आकडे कंपन्यांनी क्लेम केलेले आहेत. रिअल वर्ल्ड मायलेज तुम्हाला यापेक्षा कमीच मिळेल, तेही तुमची ड्रायव्हिंग स्टाईल आणि ट्रॅफिकवर डिपेंड करतं. पण थोडक्यात बघायचं झालं तर पेट्रोलमध्ये सेल्टोसला चांगला मायलेज आहे आणि डिझेलमध्ये सिएराला, एवढंच लक्षात ठेवा. आता बघूया दोन्ही गाड्यांमध्ये मिळणारे टेक फीचर्स. किया सेल्टोसमध्ये तुम्हाला ड्युअल टोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरामिक सनरूफ, हेड अप डिस्प्ले, बोसचे स्पीकर्स, ADAS लेवल 2 असे फीचर्स मिळतात. सिएराने मात्र या बाबतीत बाजी मारली आहे. सिएरामध्ये तुम्हाला समोरच्या बाजूला 3 मोठ्या स्क्रीन्स पाहायला मिळतात. JBLचे 12 स्पीकर्स आहेत. सॉनिक शार्प साऊंड बार मिळतोय, ज्याला डॉल्बी ॲटमॉसचा देखील सपोर्ट आहे. म्हणजे आतमध्ये थिएटरचा फील येतो. सोबतच जेस्चर कंट्रोल असणारी पॉवर टेलगेट मिळते. ब्रीथ IQ एअर प्युरिफायर मिळतो. Amazon Alexa इंटिग्रेशन मिळतं. 65 वॉटचे फास्ट चार्जिंग पोर्ट्स आणि लेवल 2 ADASचे तब्बल 22 फीचर्स यात मिळतात. अर्थात दोन्ही गाड्यांच्या बाबतीत जसं जसं तुम्ही टॉप व्हेरियंटकडे जाल तसे तसे फीचर्स वाढत जातात. सेफ्टीच्या बाबतीत म्हणाल तर दोन्ही गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि ADASचे सेफ्टी फीचर्स मिळतात. पण टाटा सिएरा या बाबतीत देखील पुढे निघून जाते, कारण भारत NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये सिएराला चाइल्ड आणि अडल्ट दोन्ही विभागात 5 स्टार रेटिंग मिळालंय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बजेट. किया सेल्टोसची बेस मॉडेलची एक शोरूम किंमत आहे 11 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 24.70 लाखांपर्यंत जाते. दुसरीकडे टाटा सिएराच्या बेस मॉडेलची किंमत 11.5 लाख आहे आणि टॉप मॉडेल हे 24.81 लाख रुपयांपर्यंत जातं एक शोरूम. म्हणजे बेस मॉडेल घेत असाल तर सेल्टोस जास्त स्वस्त आहे, पण टॉप मॉडेल हे सिएराचं जास्त परवडतं. व्हेरियंट्सचे ऑप्शन हे खरं तर सेल्टोसमध्ये जास्त येत आहेत, कारण त्यात जवळपास 44 वेगळे कॉम्बो अवेलेबल आहेत. सिएराच्या बाबतीत मात्र तुम्हाला 24 वेगळे ऑप्शन्स मिळतात.
मिळतात. फक्त बेस मॉडेलचा विचार करूया. सिएराच्या बेस मॉडेलमध्ये तुम्हाला LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट स्टॉप, रिअर एसी व्हेंट्स, खिडक्यांसाठी सनशेड्स, स्लाइडिंग फ्रंट आर्मरेस्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असे फीचर्स मिळतात. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, 4ही चाकांना डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, EBS आणि हिल स्टार्ट असिस्ट असे फीचर्स देखील यात मिळतात. पण यामध्ये तुम्हाला टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि स्पीकर्स मिळत नाहीत, ते तुम्हाला वेगळे घ्यावे लागतील. सेल्टॉसचं बेस मॉडेल पाहिलं तर त्यामध्येही LED हेडलॅम्प मिळतात, शार्क फिन अँटेना मिळतोय, 10.25 इंच मोठी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते, 6 स्पीकर्सचा ऑडिओ सेटअप मिळतोय, क्रूज कंट्रोल, रिअल एसी व्हेंट्स असे फीचर्स मिळतात. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग, डिस्क ब्रेक, पार्किंग सेन्सर्स, EBS असं सगळं मिळतंय. पण यामध्ये तुम्हाला सिएरा सारखे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक किंवा पुश बटन स्टार्ट स्टॉप मिळत नाही. एकूणच जर तुम्हाला बेस मॉडेल घेताना बाहेरून म्युझिक सिस्टीम किंवा स्क्रीन लावण्याची झंझट नको असेल तर किया सेल्टॉस घेऊ शकता. पण जर तुम्हाला प्रीमियम फील, जास्त फीचर्स आणि मोठे व्हील्स हवे असतील तर सिएरा चांगला ऑप्शन ठरतोय. बाकी मित्रांनो, तुम्हाला या दोन्ही मधली कोणती गाडी एकदम पैसा वसूल वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.